Good morning student. Once again welcome to the class. Today we are started new chapter number 17 clothes our necessity. आता clothes means कपडे किंवा वस्त्र and our necessity means आपली गरज. तर clothes ही आपली काय आहे, गरज आहे, एक बेसिक नीड आहे. जसं फूड शेल्टर हे जसं आपली नीड आहे त्याचप्रमाणे क्लॉथेस ही सुद्धा आपली काय एक गरज आहे. तर बघा, ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो केअरफुली अँड चूज द क्लॉथेस यू वुड लाईक टू हॅव अँड सर्कल देम. इथे काही चित्र दिलेली आहे, क्लॉथेसची कपड्यांची काही चित्र दिली आहे, तर ती ऑब्झर्वेशन करायची आहे तुम्हाला. आणि तुम्हाला आवडलेले किंवा हवे असलेले जे कपडे आहे ते कपडे निवडून तुम्हाला त्यावर मध्ये काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. आता गर्ल्स असेल तर गर्ल्सला टी शर्ट पण आवडते किंवा फ्रॉक वगैरे, इथे बरेचसे पिक्चर्स दिलेले आहेत, तर ते तुम्हाला स्वतः चूज करायचे आणि अशा प्रकारे सर्कल करायचे आहे. विजिट पीपल इन युअर सराउंडिंग हू ऑफन टेक शेल्टर ॲट प्लेसेस लाईक रेल्वे और बस स्टेशन, ब्रिक क्लीन्स, ओपन ग्राउंड एक्सेट्रा अँड डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ देम अँड मेक नोट्स. तर काय करायचं बघा, तुम्हाला तुमच्या आसपासचे जो परिसर आहे त्या परिसरात, म्हणजे जो परिसर आहे जसं रेल्वे स्टेशन आहे, वीटभट्टी आहे, बस स्थानक आहे किंवा ओपन ग्राउंड म्हणजे माळरान आहे, तर इत्यादी ठिकाणी काही लोक राहत असतात, निवारा घेण्यासाठी काही लोक राहत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे काही मुद्दे दिले आहे, काही पॉईंट्स दिलेले आहे, तर त्याबद्दल चर्चा करायची आहे आणि ते नोट डाऊन करायचे आहे. तर कसे क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्लॉथेस दे हॅव, म्हणजे ते त्यांच्याकडे एकूण कपड्यांची संख्या किती आहे, किती कपडे आहेत त्यांच्याकडे. व्हॉट डू दे विअर इन द समर, समरमध्ये ते कोणते कपडे घालतात. व्हॉट काइंड ऑफ क्लॉथेस डू दे विअर इन विंटर, तर विंटरमध्ये ते कोणते कपडे घालतात. व्हॉट क्लॉथेस डू दे यूज ड्युरिंग द मान्सून सीझन, मान्सून सीझनमध्ये ते कोणते कपडे वापरतात. व्हॉट डू दे विअर टू फंक्शन अँड फेस्टिवल, जर त्यांना सण उत्सव साजरा करायचा असेल तर ते कोणते कपडे घालतात. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे टू दे चेंज देअर क्लॉथेस, आणि ते दिवसातून किती वेळा कपडे बदलवतात. अशा प्रत्येक गोष्टी, हे प्रत्येक ज्या कृती आहे तर हे तुमच्या लक्षात आले असेल. आफ्टर दिस ॲक्टिव्हिटी वी मे फाइंड दॅट the number of clothes we wish to have is rather large and wanting clothes and really needing them are different things. तर बघा मुलांनो, या प्रश्नांची आता आपल्याला काही उत्तरे मिळाल्यावर असे वाटेल की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची जी संख्या असते ती काय असते, थोडी जास्त आहे. आणि आपल्याला जर कपडे हवे असणे आणि त्यांची जर आपण खरोखरच त्या कपड्यांची आपल्याला गरज असणे, या दोन्ही काय आहे, या दोन्ही भिन्न गोष्टी आहे, बाबी आहेत. आणि जर गरज नसताना आपण वस्तू हव्या आहेत असे वाटले तर हा आपला काय आहे, हव्यास आहे. म्हणजे वॉन्टिंग थिंग्स व्हेन वी डू नॉट नीड देम इज सिम्पली डिझायर नॉट नेसेसिटी, म्हणजे ज्या गरज नसताना सुद्धा आपल्या जर वस्तू आपल्याला हव्या आहेत तर असे वाटणे हा आपला काय एक हव्यास आहे. We see many advertisement on TV, hoarding, etc. and we are attracted towards the clothes shown in them. And this attraction can turn into greed. तर बघा, आपण प्रसार माध्यमे जसं टी व्ही शो बघतो, त्यामध्ये त्या टी व्ही शोमध्ये आपल्याला कपड्यांच्या विविध जाहिराती आपण बघत असतो आणि त्या जाहिराती बघितल्यानंतर ते आपल्याला काय करते, आकर्षित करते. तर अशा प्रकारे वस्तूबद्दल निर्माण होणारे जे आकर्षण आहे, जे अट्रॅक्शन आहे, ते आपल्याला हव्यासामध्ये आपल्या भर घालत असते. ते इथे बघा हँडलूम आणि इथे आहे एक चरखा मीन्स स्पायनिंग व्हील. तर बघा, ड्युरिंग द इंटरव्ह्यू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग पॉईंट्स. तर आता तुमच्या परिसरामध्ये काही उपलब्ध असलेल्या वस्त्र निर्मितीच्या एखाद्या उद्योगाला किंवा इंडस्ट्रीला आता भेट घ्यायची आहे किंवा मुलाखतीसाठी तेथील जे कुशल कामगार आहेत त्या कामगारांना बोलवले असेल तर त्यांची माहिती कशा प्रकारे घ्याल, कशा प्रकारे क्वेश्चन विचाराल. तर बघा, इथे काही क्वेश्चन दिले आहे.
व्हॉट इंडस्ट्री इज इट, म्हणजे हा उद्योग कोणता आहे. अँड व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस इंडस्ट्री, या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते आहेत. व्हॉट रॉ मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस दिस फॅब्रिक, तर वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल आपण वापरतो. व्हेअर डज द रॉ मटेरियल कम फ्रॉम, हा कच्चा माल कोठून येतो. अँड इन व्हॉट फ्रॉम इज द रॉ मटेरियल ऑप्टेन, आणि ह्या कच्च्या मालाचे स्वरूप काय आहे. व्हेअर इज द फिनिश प्रोडक्ट सेंट फॉर सेल, तयार होणारे जे उत्पादन आहे ते विक्रीसाठी आपण कोठे पाठवले जाते. इन विच सीझन आर दीज टेक्स्टाईल मेनली यूज, आणि या वस्त्राचा जो वापर आहे तो कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या सीझनमध्ये करतात. व्हॉट काइंड ऑफ वर्कर्स आर निडेड फॉर दिस इंडस्ट्री, या उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात. अँड व्हेअर डू दीज वर्कर्स कम फ्रॉम, हे जे कामगार आहे ते कोठून उपलब्ध होतात. इन व्हॉट वे हॅव सेंटर ऑफ टेक्स्टाईल इंडस्ट्री चेंज सीन द ऑफ ओल्डन डेज, आणि आता जो वस्त्रोद्योग आहे तो पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल त्याच्यामध्ये झालेले आहेत. अँड व्हॉट प्रॉब्लेम आर एन्काउंटर इन धिस इंडस्ट्री, या उद्योगात तुम्हाला येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत. तर अशा प्रकारे आपण एखादा इंटरव्ह्यू घेऊन त्या इंटरव्ह्यूमध्ये अशा प्रकारे आपण क्वेश्चन विचारू शकतो. वी ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द टेक्स्टाईल इंडस्ट्री सेंटर by asking the question given above. Not let us see example of the textile that are the specialties of Maharashtra like the Paithani of Paithan and Yeola Himaro shawls from Aurangabad and bedsheet and bedspread from Solapur, handloom and powerloom cloth from Ichalkaranji etc. तर बघा, आता आपण वरील मुद्द्याच्या आधारे वस्त्रोद्योगातील माहिती मिळवलीच आहे, आणि आता आपण महाराष्ट्र राज्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितींची एक्झाम्पल पाहूया. जसं आता पैठणची काय आहे, पैठणी, आणि येवल्यांची काय आहे, साडी. त्याचप्रमाणे औरंगाबादची जी आहे ती हिमरू शाली आहे, आणि सोलापूरची चादर. इचलकरंजींचे हातमाग आणि यंत्रमाग म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम इत्यादी या मागावरील काय आहे, कापड. तर याबद्दल आपण हे जे काही वस्त्र आहे ते अशा प्रकारे याच्यामधून प्रसिद्ध झालेले आहे. जसं औरंगाबादची हिमारू शाल हे प्रसिद्ध झालेले आहे. यू विल अंडरस्टँड दिस बेटर फ्रॉम द मॅप ऑन द नेक्स्ट पेज. तर वरील पृष्ठभागावर नकाशाच्या आधारे आपल्याला लक्षात येईल. अँड टू द इंडेक्स ऑफ द मॅप ॲट द टेक्स्टाईल इंडस्ट्रीज दॅट यू नो ऑफ बट आर नॉट शोन हिअर, मार्क देम ॲट द ॲप्रोप्रिएट प्लेस ऑन द मॅप. बघा, इथे काही महाराष्ट्राची इम्पॉर्टंट टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचे दिलेले आहे. कुठे कुठे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहे इथे मॅप दिलेला आहे. जसं इथे बघा, लखनऊ चिकन, काश्मीर सिल्क, बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोंचपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, Mysore silk are some types of sarees, and these sarees from different parts of India showcase the diversity of our country. तर या ज्या काही आहे त्या साड्यांची ही नावे आहेत. जसं लखनवी चिकन, काश्मीरची सिल्क, बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोचपल्ली, नारायणपेठ, पटोला आणि कांजीवरम, म्हैसूर सिल्क असे साड्यांचे अनेक प्रकार आहे, आणि हे देशाच्या वेगवेगळ्या भागातील या साड्या आपल्याकडील विविधता दाखवत असतात. Thus we note that a variety of fabrics and customs have come into use due to the diverse climatic condition in different parts of the countries. With better transport facilities, they have become available in all places. This diversity in clothes is a part of the diversity in our country. तर आपल्या प्रदेशानुसार साड्यांच्या प्रकारात अनेक पर्याय दिसत असतात, आणि यावरून आपल्याला असे लक्षात येते की आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्राचे जे विविध प्रकार आहेत ते उपलब्ध आहेत, आणि हवामानाच्या विविधतेमुळे म्हणजे क्लायमॅटिक कंडिशनमुळे आणि वाहतुकीच्या सुविधामुळे
वस्त्रांमध्ये आपल्याला अनेक प्रकार सुद्धा उपलब्ध झाले आहेत आणि वस्त्रांमधील ही जी डायव्हर्सिटी आहे, ही जी विविधता आहे ती आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे. During the evolution of man, his body went through many changes. One of the changes was the reduction in the amount of body hair. As a result, he began to need protection from the elements in certain weather conditions. Thus, arose the needs for clothes. तर मानवाच्या उत्क्रांतीनंतर, इव्होल्युशन नंतर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा अनेक बदल होत गेले आणि शरीरावरील जे केसांचे प्रमाण आहे ते सुद्धा कमी कमी होत गेले. हा त्यामधील एक खूप मोठा असा बदल होय. आणि शरीरावरील त्यांची जे केस आहे त्या केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतूनुसार म्हणजे सीझननुसार त्याला संरक्षणाची आवश्यकता सुद्धा भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही एक गरज निर्माण झाली. We can see a variety in the clothes used through the ages, and in prehistoric times man did not wear clothes. Later he began using the bark and leaves of trees. तर बघा, विविध काळात वापरलेल्या वस्त्रांमध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते आणि जे प्रीहिस्टॉरिकल टाइम आहे, आदिम काळात सुरुवातीला मानव हा वस्त्र वापरत नसे. त्यानंतर तो झाडाची सालं व पाने ही वापरली जाऊ लागली आणि याचेच तो वस्त्र म्हणून यूज करू लागला. आफ्टर दॅट ही बिगॅन टू हंट अँड यूज द स्किन ऑफ द ॲनिमल्स ही हॅड किल्ड. आफ्टर ही लर्न टू मेक यार्न फ्रॉम मटेरियल्स लाईक कॉटन वूल, ही बिगॅन टू यूज कॉटन क्लॉथ्स इन अ व्हरायटी ऑफ वेज अँड यू विल सी दिस प्रोग्रेशन इन द पिक्चर्स गिवन बिलो. तर बघा, पुढे तो म्हणजे झाडाची सालं आणि पाने त्याने वापरली वस्त्र म्हणून आणि पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावराचे कातडे सुद्धा तो वापरू लागला आणि कापसासारखा वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला सुद्धा त्याने अवगत केली आणि ही कला अवगत झाल्यानंतर सुती कापडाचा तो वापर करू लागला. आणि हे खालील चित्रावरून हे तुमच्या लक्षातच येईल. कारण की बघा, इथे पहिले सुरुवातीला तो केसाळ प्राणी होता, नंतर हळूहळू त्याने सालाची कातडीचे कापड बनवण्यास सुरुवात केली, नंतर त्याच्या क्लॉथेसमध्ये अशा प्रकारे चेंजेस होत गेला. मुंबई, तर एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवावी लागेल की नेचर हॅज गिवन अस इनफ टू फुलफिल एव्हरीवन नीड्स. हाऊएव्हर नेचर कॅन नॉट क्वेंच मॅन्स ग्रीड. मॅन मस्ट गिव्ह priority to his needs and not desire. Only then will nature be able to take care of us all. तर निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे, परंतु निसर्ग माणसाचा हव्यास मात्र पूर्ण करू शकत नाही. मनुष्याने जर आपल्या गरजांचा प्राधान्य दिले तरच निसर्ग आपला सर्वांचा सांभाळ करू शकेल. मुंबईवाद, आता तुम्हाला माहिती आहे का, मुंबई वॉज फेमस वर्ल्ड वाईड फॉर इट्स टेक्स्टाईल मिल्स. तर मुंबई हे कापड गिरणीसाठी जगातील प्रसिद्ध असं ठिकाण होय. द ह्युमिड वेदर ऑन द आयलँड फॅसिलिटेट द मॅन्युफॅक्चर ऑफ लॉंग थ्रेड फॉर मेकिंग क्लॉथ. दॅट इज व्हाय मुंबई बिकेम अ बिग सेंटर फॉर द टेक्स्टाईल इंडस्ट्री. तर या बेटावर दमट हवामानामुळे म्हणजे मुंबईमध्ये दमट हवामान असल्यामुळे लांब धाग्याचे जे कापड आहे ते तयार करणे सुलभ होते आणि त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र सुद्धा बनले आहे. द फ्लरिशिंग क्लॉथ इंडस्ट्री अट्रॅक्ट वर्कर्स फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री हू केम अँड सेटल हिअर. फ्रॉम देन ऑन मुंबई बिकेम अन इम्पॉर्टंट हब फॉर फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज इन इंडिया. तर कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशातून रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक आपले स्थायिक झाले आणि तेव्हापासूनच मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडीचे महत्त्वाचे केंद्र बनले. हा चॅप्टर इथे फिनिश झालेला आहे आणि एक्सरसाइज आहे. त्या एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन मी असाइनमेंटमध्ये देणार आहे तुम्हाला. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघायचा आहे. राईट द नेम्स ऑफ दोज ऑब्जेक्ट इन द लिस्ट बिलो दॅट यू वुड लाईक टू ओन. इथे काही वस्तू दिले आहे, त्या वस्तूंची नावे तुम्हाला वहीत लिहायची. म्हणजे तुम्हाला हवे आहे, तुमच्याकडे असायला पाहिजे अशा वस्तूंची नावं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं. जसं वॉटर बॉटल, बॉल, मार्बल्स, लॅपटॉप, फ्लॉवर स्पॉट, मोबाईल फोन, बायसिकल, स्कूटर, फोटो फ्रेम, टिफिन बॉक्स. तर या वस्तू यापैकी तुम्ही कोणत्या वस्तू
स्वतः वापरणार आहात त्याच्यावर टिक करायची आहे फक्त. तर तुम्ही कोणते यूज कराल? वॉटर बॉटल, बॉल, बायसिकल आणि टिफिन बॉक्स. ओके. सेकंड आणि थर्ड नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला असाइनमेंटमध्ये देणार आहे.